हां. विठाबाई नागनाथ बारसकर रमेश माझा मुलगा आहे. त्यांचा असाच विजय झाला. सगळ्या गल्लीला गावाला आनंद झाला. सगळ्याची कामं त्यानं म्हणाल ती करल. त्यांनी कामं केली केले आणि ती त्याचा आधीच मी रिझल्ट केले ती अजून मी करणार आहे. विजय तुम्ही जिंकणार असं विश्वास होता का हा तुम्हाला? हा हा 100%, 103%. मोहोळच्या जनतेला काय सांगाल? मोहोळच्या जनतेला मोहाचं ती आहे. मोहोळच्या जनतेला माहित आहे सगळं ती काय करतोय काय नाही. ती मनाच्या आधी करतोय त्यानं. बोर पाडून दिले, पाणी दिले, हापशे दिले, सगळ्याला रस्ते दिले. कोणाला काय नाही म्हणायचंच ना. त्याच्या परिणाम होते ती तेवढं करते ती. मावशी निवडणुकीदरम्यान काही घडामोडी घडल्या तर त्या संदर्भाने काय सांगाल? घरात त्यावर चर्चा देखील होत असेल. मी आजारी होती दवाखान्यात, तरी मी दवाखान्यात ना आशीर्वाद देत होती आपला पॅनल सगळा यावा म्हणून. मी परवा दिवशी आले दवाखान्यात अश्विनीमध्ये होते. मावशी आपल्या सुनबाईने देखील या ठिकाणी प्रचारात मोठी आघाडी घेतली, प्रचार देखील केला, तर सुनबाईबद्दल काय सांगाल? सुनबाई लय भारी आहे. आम्ही लेखच समजतो काय. आम्हाला आमच्या मालकाला, आम्हाला माझ्या मुलाला धाकट्या बहीण भावंडासारखं आई वडिलासारखं सांभाळे, माया दिले. आता सुद्धा मला नाश्ता दिल्याशिवाय ती बाहेर गेली नाही. एवढं प्रेम माया आहे माझ्यावर सगळ्यावर. मावशी काय सांगाल? आता निवडून आल्यात चेअरमन, नगराधीश पदाचे उमेदवार देखील निवडून आले, तर जनतेला काय आव्हान कराल? आणि जे आश्वासनं दिली होती त्याची पूर्तता होईल का? हा पूर्ण होते. त्यांच्या अपेक्षेच्या बाहेर होते.